आपण सर्कलचा प्रॉब्लेम सेट 3 पाहतोय आता आणि माझ्या मते क्वेश्चन नंबर 9 पर्यंतचे प्रॉब्लेम आपले लास्ट लेक्चरमध्ये बघून झालेले. नाव क्वेश्चन नंबर 10. हा प्रॉब्लेम फार महत्त्वाचा आहे बरं का. 10th क्वेश्चन खूप खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. बघा, इन द फिगर सेगमेंट AB is diameter of circle with center C. Line PQ is tangent which touches the circle at point T. मग याचा अर्थ रेडियस आणि टँजंट काय असले पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजेत. AP परपेंडिक्युलर PQ, त्याच्यानंतर BQ परपेंडिक्युलर CQ, हे दोन परपेंडिक्युलर त्यांनी दिलेले आहेत आणि हे मी रेडियस टँजंटचं लिहिलेलं आहे. प्रूव्ह दॅट CP इक्वल्स CQ हे तुम्हाला प्रूव्ह करायचं सांगितलं. CP आणि CQ इक्वल आहेत, हे बघा CP आणि CQ इक्वल आहेत, हे प्रूव्ह करायचं. ते आता मी मुद्दामून ड्रॉ करत नाही, त्याला काही कारण आहे. बघू, हे प्रूफ लिहिता तुम्हाला एक्सप्लेन करतो, लक्ष द्या व्यवस्थित. हा, मी यातला जो सुरुवातीला जो मिळवून घेणार ना PT आणि QTचा जो पार्ट आहे, तो PT QT हे का कॉन्ग्रुएंट आहेत, कशासाठी कॉन्ग्रुएंट आहेत, हे तुम्हाला आता मी पहिल्यांदा प्रूव्ह करून दाखवणार आहे. बघा, प्रूफ सेगमेंट AB कितवा आहे क्वेश्चन हा, 10th. Segment AB is the diameter of circle with center C. Segment AB is diameter of circle with center C. Line PQ touches the circle at point T. Therefore, segment CT perpendicular line PQ. Tangent theorem. Equation 1. Segment AP perpendicular line PQ and segment BQ perpendicular line TQ. ह्याला मी गिवन म्हणेन. आणि इक्वेशन 2, हे पण दोघं परपेंडिक्युलर आहेत PQ ला. therefore नीट ऐका, हे तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या प्रॉब्लेमचा. therefore segments AP, CT and BQ are perpendicular to the same line PQ. एकाच लाईनला हे तिघं परपेंडिक्युलर आहेत. हे तिघही काय आहेत सांगा, एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. कारण 1 मध्ये सांगितलंय CT PQ ला परपेंडिक्युलर आहे, AP PQ ला परपेंडिक्युलर आहे, BQ PQ ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे तिन्ही लाईन्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहेत. आणि जर तिन्ही लाईन्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर त्या तिन्ही लाईन्स पॅरलल असतात. Therefore, segment AP parallel segment CT parallel segment BQ. या तिन्ही सेगमेंट्स काय आहेत सांगा, पॅरलल आहेत. तुम्हाला ही प्रॉपर्टी आठवली का रे? 3 पॅरलल लाईन्स, त्यांचे ट्रान्सव्हर्सल्स, या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो इक्वल असतो, हे आठवलं का बघा. मग आता या 3 लाईन्स पॅरलल आहेत बघा, या 3 लाईन्स आणि या दोन त्यांच्या ट्रान्सव्हर्सल आहेत. अशा या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत, या 3 लाईन्स पॅरलल आहेत. मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये आपण हे पाहिलं होतं बघा, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स.
यांचा रेशो आणि यांचा रेशो काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. त्याचं PT upon QT equals AC upon BC. रिझन द्यायचं त्याला, प्रॉपर्टी ऑफ intercepts made by parallel lines and transversal. थोडं मोठं रिझन आहे, किंवा आधी एक लाईन मिळते बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, मग ही लाईन दिली तरी चालू शकते. आता मला सांगा AB काय आहे, सांगा AB डायमीटर आहे, C काय आहे, सेंटर आहे. मला सांगा AB डायमीटर असेल आणि C सेंटर असेल तर AC आणि BC ह्या दोन्ही रेडियस झाले की नाही सांगा. मला सांगा एकाच सर्कलच्या रेडियस नेहमीच कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे PT अपॉन QT इक्वल्स रेडियस अपॉन रेडियस, R अपॉन R. हे कॅन्सल होईल आणि PT अपॉन QT इज इक्वल टू 1 शिल्लक राहील. आणि QT ट्रान्सफर केले की PT इक्वल्स QT. PT इक्वल्स QT, याला आपण इक्वेशन 3 देऊन ठेवूया. PT इक्वल्स QT, याला इक्वेशन 3. आता हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की मी या दोन लाईन्स तशाच का ठेवल्या होत्या लाईन ड्रॉ करायच्या, हे आता तुम्हाला सांगतो. बोर्ड ड्रॉप करून घेतो आणि पुढे सांगतो. ओके, आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये प्रूव्ह दॅट काय विचारले, CP इक्वल्स CQ प्रूव्ह करा म्हटलेलं आहे. मग जर मी CP आणि CQ हे जर मी जॉईन करून घेतले, हे तुम्हाला दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचे. त्यासाठी तुम्हाला हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करावे लागतील, हे दोन ट्रायंगल्स. आणि हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट जर प्रूव्ह करायचे असतील तर तुमच्याकडे एक राईट अँगल सोडला आणि कॉमन साइड सोडली तर तुमच्याकडे आता काहीच बाकी इन्फॉर्मेशन नाहीये. तुमच्याकडे हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी काहीच इन्फॉर्मेशन नाहीये तुम्हाला. CP आणि CQ तर तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, टू प्रूव्ह मध्ये येते. एक कॉमन साइड CP सोडली आणि प्रत्येकी राईट अँगल इकडचा सोडला तर तुमच्याकडे इन्फॉर्मेशनच काही नाही आहे दाखवायला. आणि त्यासाठी मी हे आता PT आणि QT हे कॉन्ग्रुएंट आहेत, हे मी मिळवून ठेवलंय बघा. PT आणि QT कॉन्ग्रुएंट आहेत, हे आता मी जस्ट आधी प्रूव्ह करून घेतलेलं आहे. आणि मग तुमचे हे दोन्ही ट्रायंगल्स आता SAS टेस्टने कॉन्ग्रुएंट होणार. आणि दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्या दोन साइड्स आहेत ना, काय CP आणि CQ ते कॉन्ग्रुएंट होणार. त्यासाठी एवढं सगळं मागचा पार्ट मी करून घेतलेला होता. आता कंटिन्यू. इन ट्रायंगल CTP, इन ट्रायंगल CTP अँड ट्रायंगल CTQ, ट्रायंगलचा मार्क आहे ना, अँड ट्रायंगल CTQ. सांगा सेगमेंट किंवा साइड, सेगमेंट CT कॉन्ग्रुएंट सेगमेंट CT, कॉमन एंगल CTP, एंगल CTP कॉन्ग्रुएंट एंगल CTQ, ईच राईट एंगल किंवा ईच 90 डिग्री. आणि मग सेगमेंट PT, सेगमेंट PT कॉन्ग्रुएंट सेगमेंट QT फ्रॉम इक्वेशन 3. PT congruent QT from equation 3. Therefore, triangle CTP congruent triangle CTQ by SAS test. आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर मग तुम्हाला करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट सांगता येतात. Therefore, segment CP congruent segment CQ corresponding sides of congruent triangles. हा प्रॉब्लेम परीक्षेला फार वेळा येतो, लक्षात ठेवा. आणि तो मागचा पार्ट आहे तो बऱ्याच मुलांना लिहिताच येत नाही, म्हणजे प्रॅक्टिस ते विसरलेला असतो तो कसं लिहायचं. काहीही सांगतात, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट सांगण्यासाठी वाटेल ते सांगून रिकामे होतो. PT ला QT कॉन्ग्रुएंट लिहितात पण का त्याला कारण नसते. त्यामुळे हे महत्वाचा प्रॉब्लेम आहे. हा मागचा पार्ट याचा स्पेशली फार महत्वाचा. प्रॅक्टिस करा. ओके.
क्वेश्चन नंबर 11 काय म्हटलं बघा, कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम आहे. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर्स A, B and C, each of radius 3 cm, such that each circle touches the other two circles. 3 सर्कल्स तुम्हाला काढायचे आहेत, त्यांचे सेंटर्स A, B, C असे आहेत. प्रत्येकाची रेडियस 3 सेंटीमीटर आहे, प्रत्येकाची रेडियस 3 सेंटीमीटर आहे आणि ते तिन्ही सर्कल्स एकमेकांना काय केले पाहिजे, टच केले पाहिजेत. आता माझी इथं फिगर ती प्रॉपर येणार नाही, पण मी कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. त्यानुसार तुम्ही तुम्हाला कंपास पेन्सिल व्यवस्थित वापरून तुम्ही तो फिगर काढू शकता. प्रत्येक सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर आहे आणि ते सर्कल्स एकमेकांना टच केले पाहिजे. तिघही एकमेकांना टच केले पाहिजे. ती फिगर साधारण कशी येणार लक्षात. पहिल्यांदा बघा मी काय सांगतोय, रेडियस 3 सेंटीमीटर पाहिजे नाही, त्याचं डबल घ्या, डबल 6 सेंटीमीटरचा आधी एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढा. 6 सेंटीमीटरचा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे बघा पहिल्यांदा एक 6 सेंटीमीटर ड्रॉ करून घ्या. 6 आणि 6 सेंटीमीटर कंपास इथे ठेवा, फेंट आर्क करा 6 2 आणि एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढून घ्या की ज्याची साइड किती आहे सांगा, प्रत्येकाची 6 सेंटीमीटर. 6 6 6 आणि प्रत्येकाचा मिड पॉइंट घ्या 3 सेंटीमीटर वर. प्रत्येकाचा काय घ्या, मिड पॉइंट घ्या 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर त्यांना ABC अशी आपण नावं देणार आहोत, A, B आणि C. आता कंपास मध्ये पेन्सिल लावा, A वरती कंपास ठेवा, A वरती आणि बरोबर या मिड पॉइंट वरती आणा पेन्सिल आणि या मिड पॉइंट पाशी आणून हे असं सर्कल ड्रॉ करा. माझं चुकीचं आहे, म्हणजे चुकीचं म्हणजे फिगर प्रॉपर येणार नाही, हा भाग सोडून द्या. हे A सेंटर घेतलं आपण, A सेंटर रेडियस 3 सेंटीमीटर घेऊन एक सर्कल ड्रॉ केलं. आता तसंच B सेंटर घ्या, B इथं ठेवा आणि एक सर्कल ड्रॉ करून घ्या. रेडियस त्याची पण 3 सेंटीमीटर आहे आणि कंपास C वर ठेवा आणखी एक सर्कल ड्रॉ करून घ्या. असं याची पण रेडियस 3 सेंटीमीटर. तुम्हाला सगळे सर्कल्स एकमेकांना व्यवस्थित टच केलेले बघायला मिळतील. काय काय सांगितलं कळलं मी तुम्हाला. पहिल्यांदा इक्विलॅटरल ट्रायंगल काढून घ्या 6 सेंटीमीटरचा, प्रत्येक साइडचा मिड पॉइंट घ्या, कंपास A वर ठेवा आणि सर्कल ड्रॉ करा आणि अर्थात पेन्सिल त्या ह्याच्यावर मिड पॉइंट पर्यंत आणायचे आणि मग दुसरं सर्कल आणि तिसरं सर्कल. एकदा सेंटर A घ्या, एकदा B घ्या, एकदा C घ्या आणि मग 3 सर्कल्स ड्रॉ करा. त्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल, रिक्वायर्ड फिगर. प्रत्येक सर्कल इतर दोघांना टच करणारा पाहिजे असं त्यांनी सांगितलं. इतर दोघांना टच करा. कन्स्ट्रक्शन व्यवस्थित पूर्ण. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12th. प्रूव्ह दॅट any 3 points on a circle, prove that any 3 points on a circle cannot be collinear. सर्कल वरचे कोणतेही 3 पॉइंट्स कधीच कोलिनियर असू शकत नाहीत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. सर्कल वरचे कोणतेही 3 पॉइंट्स कोलिनियर असू शकत नाहीत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तुम्ही एक सर्कल ड्रॉ केलंय विथ सेंटर O. A, B, C हे सर्कल वरती 3 पॉइंट्स आहेत आणि हे 3 पॉइंट्स कोलिनियर नाहीत, एका रेषेत नाहीत हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. हा प्रूफ आहे ना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असं दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये. डायरेक्ट प्रूफ पण याच्यात थोडा, इनडायरेक्ट प्रूफ पण थोडासा याच्यामध्ये. याला काय यावं लागतं तर 9वी मधला परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम आणि त्याचा कन्व्हर्स यावा लागतो. आता तो पहिले मी सांगून घेतो. बघा समजा एखादा सेगमेंट AB आपण ड्रॉ केले, सेगमेंट AB आणि त्याचा आपण जर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला, कोणाचा, सेगमेंट AB चा, तर तुम्ही हे शिकलेलं आठवलं का बघा. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ दैट सेगमेंट. Every point on the perpendicular bisector is equidistant from the end points of that segment. Converse, जर एखाद्या सेगमेंटच्या एंड्स पासून, जर एखाद्या सेगमेंटच्या एंड्स पासून किंवा एंड पॉइंट पासून एखादा पॉइंट जर इक्विडिस्टंट असेल, जर इक्विडिस्टंट असेल तर that point lies on the perpendicular bisector of that segment. If a point is equidistant from the end points of a segment, then that point lies on the perpendicular bisector of that segment. And that point lies on the perpendicular bisector of that segment. हे तुम्ही
9वीत शिकलेला त्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. भरपूर लिहायचं आहे याच्यामध्ये, तुम्हाला खूप लिहायचा पार्ट आहे. बघूया आपण वन बाय वन बघूया त्याचा प्रूफ कसा लिहायचा. काय दिलंय तुम्हाला क्वेश्चन वाचून घ्यायचा. एनी 3 पॉइंट्स ऑन अ सर्कल कॅनॉट बी, एनी 3 पॉइंट्स ऑन अ सर्कल कॅनॉट बी कोलिनियर. 3 सर्कलवरचे पॉइंट्स कोलिनियर असू शकत नाहीत. ठीक आहे, प्रूफ करू. पॉइंट्स ए बी सी lie on a circle with center O. Points A, B, C lie on a circle with center O. ठीक है. Next one. Therefore, segments OA, OB, and OC are the radii of same circle. बरोबर आहे ना. 3 पॉइंट सर्कलवर आहेत, मग OA, OB आणि OC तिन्ही रेडिय असतील एकाच सर्कलचे. ठीक आहे, मग तिन्ही एकाच सर्कलचे रेडिय नेहमीच कॉन्ग्रुएंट असतात. देयरफॉर OA इक्वल्स OB इक्वल्स OC. OA, OB आणि OC हे तिन्ही डिस्टन्सेस काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. आता आपण त्यातला हा पार्ट बघूया. कन्सिडर, बघा, कन्सिडर OA इक्वल्स OB. मुळात तुम्हाला याचा अर्थ काय सांगा. OA आणि OB इक्वल आहेत म्हणजे OA आणि OB हे इक्वल आहेत. याचा अर्थ O हा जो पॉइंट आहे ना, हा O पॉइंट सेगमेंट AB च्या एंड पॉइंट्स पासून इक्विडिस्टंट आहे. हा त्याचा अर्थ झाला. बघा, कन्सिडर OA इक्वल्स OB. इट मीन्स पॉइंट O is equidistant from points. Point O is equidistant from points A and B. Therefore, point O lies on the perpendicular bisector of segment AB. Point O lies on the perpendicular bisector of segment AB. आता असंच OB आणि OC इक्वेट करा. कन्सिडर OB इक्वल्स OC. मला सांगा, OB आणि OC इक्वल आहेत याचा अर्थ काय झाला. पॉइंट O B आणि C पासून इक्विडिस्टंट आहे असा त्याचा अर्थ झाला. इट मीन्स पॉइंट O is equidistant from points B and C. Therefore, point O lies on the perpendicular bisector of segment BC. segment है ना, point O lies on, point O lies on perpendicular bisector of segment BC. मगाशी म्हणलं तुम्ही point O lies on perpendicular bisector of AB. आता आपण म्हणतोय point O lies on perpendicular bisector of BC. म्हणजे point O हा कोणाकोणाच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे सांगा. कोणाकोणाच्या? AB आणि BC या दोघांच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. Therefore, point O
lies on perpendicular bisectors of both segments AB and BC. Point O lies on perpendicular bisectors of both AB and BC. दोघांच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर तो पॉइंट आहे. म्हणजे नीट लक्ष द्या बरं का, म्हणजे AB आणि BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर O मध्ये इंटरसेक्ट होतात. मला सांगा O पॉइंट दोघांच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणजे काय, तर दोघांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर O मध्ये इंटरसेक्ट होतात. म्हणजे दोघांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर O मध्ये इंटरसेक्ट होतात. Therefore ही लाईन महत्वाची बरं का, आता जी मी लिहितोय ती लाईन महत्वाची आहे म्हणून त्याला मी वेगळा कलर वापरतोय. Therefore the perpendicular bisectors of segments AB and BC intersect at point O. काय झालं सांगा आता, perpendicular bisectors of AB and BC intersect at point O. ठीक आहे, हे आपण आता प्रूव्ह करून घेतलं. ठीक, त्याला इक्वेशन 1 देऊया आपण. आता इथून पुढे चालू होतो तो इनडायरेक्ट प्रूफ चालू होतो. इनडायरेक्ट कसा होतो, काय प्रूव्ह करायचं तुम्हाला की पॉइंट्स ए बी सी हे कॅनॉट बी कोलिनियर, हे कोलिनियर असूच शकत नाहीत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. आपण असं अज्युम करूया ना की एबीसी हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत असं अज्युम करूया. बघा, लेट्स अज्युम दॅट points A, B, C are collinear. तीन पॉइंट्स कोलिनियर असं अज्युम करूया. ठीक आहे, मग मला सांगा तीन पॉइंट जर कोलिनियर असतील, ए बी आणि सी असे जर कोलिनियर असतील, तर AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर, बघा हे जर तीन पॉइंट्स कोलिनियर असतील तर AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे कुठे एकमेकांना इंटरसेक्ट होतील का पुढे येऊन? कधीच नाही, ते कायम पॅरलल असतील. पण आपण तर मगाशीच प्रूव्ह केलं की परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ AB and BC इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. आणि जर पॉइंट्स कोलिनियर असतील तर ते कधीच इंटरसेक्ट होणार नाहीत, कारण एकाच लाईनला जेव्हा दोघं परपेंडिक्युलर असतील ना तेव्हा ते पॅरलल असतात. पॅरलल ते कधी इंटरसेक्ट होतच नाहीत. म्हणजेच पॉइंट्स ए बी सी हे कधीच कोलिनियर असू शकत नाहीत. हे असं लास्ट पार्ट आहे तो इनडायरेक्ट प्रूफ. लेट्स अज्युम दॅट पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. ठीक आहे, therefore the perpendicular bisectors of segments AB and BC are parallel. They can not intersect each other. Perpendicular bisectors of segment AB and BC are parallel. They cannot intersect each other. आणि हे जे आताच मी स्टेटमेंट आता दिलं, they cannot intersect each other, this is contradiction to statement given in equation 1. इक्वेशन 1 मध्ये काय स्टेटमेंट आहे? perpendicular bisectors of AB and BC intersect at O. आणि जर ते कोलिनियर असतील तर ते एकमेकांना इंटरसेक्ट करू शकत नाहीत. It contradicts the statement
given by equation 1. It contradicts the statement given by equation 1. So our assumption is not true. So our assumption is not true. काय होतं आपलं assumption? Let's assume that points A, B, C are collinear. हे चुकीचं assumption आहे. Therefore points A, B, C are non-collinear. हे प्रूव्ह झालं. आणि सर्कलवरचे 3 पॉइंट्स हे नेहमी काय असतात तर ते नॉन कोलिनियर असतात. प्रूफ लिहायला प्रॅक्टिस लागते बरं का, व्यवस्थित प्रॅक्टिस करायला लागते. 2-2दा 3-3दा हे ऐका, बघा आणि मग त्यानुसार प्रूफ लिहून काढा. ओके.